समर्थ स्वामी समर्थांना दत्ताचा अवतार मानला जातो। मग दत्त म्हणजे काय हे अगोदर आपल्याला समजून घेतलं पाहिजे। आणि दत्ताची पूजा करत असताना आपण असं म्हणतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मग अवधूत म्हणजे काय? एखाद्याला आपण सहज म्हणतो की काय दत्तासारखा येऊन उभा राहिला, म्हणजे प्रत्यक्षात जी व्यक्ती येते, प्रत्यक्षात जो कोणी हजर असतो त्याला दत्त असं म्हणतात। म्हणजे स्वामी समर्थांची सेवा करत असताना, गुरुचरित्र वाचत असताना किंवा अजूनही जी कोणती दत्ताची सेवा आपण करत असू त्या ठिकाणी प्रत्यक्षात गुरुदेव दत्त हजर असतात म्हणून त्यांना दत्त असं म्हणतात। म्हणजे प्रत्यक्षात हजेरी लावतात म्हणून त्यांना दत्त असं म्हणतात। अवधूत म्हणजे काय? तुमचे अवलक्षण, जे तुमचे वाईट लक्षण आहे ते धुवून काढण्याची शक्ती ज्या देवतेमध्ये आहे त्याला अवधूत चिंतन असं म्हणतात। म्हणून गुरुदेव दत्तांना प्रत्यक्षात हजर असल्यामुळे आणि तुमचे सर्व अवगुण नाहीस करण्याची ताकद असल्यामुळे गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा मंत्र आपण त्या ठिकाणी म्हणत असतो। म्हणून श्री स्वामी समर्थ हे दत्ताचे अवतार आपण मानतो। श्री स्वामी समर्थ।